तर रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर हे असं डिव्हाइस असतं की ज्या डिव्हाइस मध्ये काय होतं, प्रेशरचं काय जे एअर आहे त्या एअरचा प्रेशर काय केला जातो, वाढवला जातो, तो इन्क्रीज केला जातो आणि त्यानंतर ती जी काही इन्क्रीज झाल्यानंतर प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर ती एअर काय करतो आपण एका रिसिव्हर मध्ये काय करतो ती स्टोअर करतो, जेणेकरून ती जी काही एअर आहे हाय प्रेशर एअर आहे ती आपल्याला सगळीकडे यूज करता येईल. समजतंय? रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर काय करतं? रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर इज अ डिव्हाइस विच कॉम्प्रेसेस द एअर. जे काय करतं, एअरला काय करतं, कॉम्प्रेस करतं. जे काय करतं, एअरला काय करतं, कॉम्प्रेस करतं. त्यानंतर त्या एअरला कॉम्प्रेस केल्यामुळे जी काय होईल, प्रेशर काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे इन्क्रीज द प्रेशर ऑफ द एअर. म्हणजे तो जो काही एअर आहे त्या एअरचा प्रेशर तुम्हाला वाढवायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करतो, कॉम्प्रेसर यूज करतो. आणि तुम्ही हा कॉम्प्रेसर पाहिला असेल. फॉर एक्झाम्पल जर तुमची गाडी जर असेल टू व्हीलर घरी, तर टू व्हीलर जर पंक्चर झाली, त्यातली जर हवा जर गेली त्या टायर मधली, तर आपण काय करतो, ती हवा भरण्यासाठी आपण एका वर्किंग स्टेशनला व्हिजिट देतो, बरोबर. आणि त्या ठिकाणी एक कॉम्प्रेसर ठेवलेला असतो. ते कॉम्प्रेसर तो काय करतो, तिथला ऑपरेटर कॉम्प्रेसर ऑन करतो, तो कॉम्प्रेसर रन केला जातो. म्हणजे कॉम्प्रेसर काय करतो, जी आपल्या आजूबाजूची जी वातावरणातली हवा आहे ती आतमध्ये ओढतो आणि तिला काय करतो, तो कॉम्प्रेस करतो. समजतंय? त्याला तो काय करतो, कॉम्प्रेस करतो त्या एअरला, ते डिव्हाइस. आणि ती कॉम्प्रेस झाल्यानंतर एअर काय होते, त्या एअरची प्रेशर काय होतो, वाढतो. आणि त्यानंतर ती एअर एका टाकीमध्ये साचवली जाते आणि त्या टाकीला काय लावतो, तो पाईप लावलेला असतो आणि त्या पाईपा थ्रू तो काय करतो, तुमच्या गाडीचा जो टायर आहे त्याच्यामध्ये हवा भरत असतो तो. समजतंय? मग हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की कॉम्प्रेस एअर आपण कुठे यूज करतो. सर वेगवेगळे त्याचं ऍप्लिकेशन्स आहेत कॉम्प्रेस एअरचे, नाही का, वेगवेगळ्या ठिकाणी ते आपण यूज करत असतो. समजतंय? कॉम्प्रेस एअर ही आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा की रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर जो आहे तो त्या ठिकाणी वापरलेला यूज केलेला असतो. मग या ठिकाणी काय आहे, सक्शन व्हॉल्व आहे, तसंच डिस्चार्ज व्हॉल्व आहे. मग ह्या सक्शन व्हॉल्व मधून काय होतं, या सक्शन व्हॉल्व मधून काय होतं, एअर काय होते, आतमध्ये येते. समजतंय? या सक्शन व्हॉल्व मधून काय होतं, एअर आतमध्ये ओढली जाते. त्यानंतर हा पिस्टन ज्यावेळेस वरती ढकलला जातो, हा पिस्टन ज्यावेळेस इथून वरती जातो त्यावेळेस ती एअर काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. म्हणजे ती एका छोट्याशा जागेमध्ये ती दाबली जाते. दाबल्यामुळे काय होतं, एअर काय होते, त्याचा प्रेशर वाढतो आणि प्रेशर वाढल्यानंतर या आउटलेट थ्रू ती एअर काय होते, बाहेर पडते. समजतंय? आणि ती बाहेर आलेली एअर आपण एका टाकीमध्ये स्टोअर करतो, एका रिसिव्हर मध्ये. त्यानंतर ती ज्या ठिकाणी तुम्हाला वापरायची त्या ठिकाणी ती वापरली जाते. आता या ठिकाणी तुम्हाला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं आहे. तर याचा जो इनलेट आहे आणि आउटलेट आहे हे दोन्ही काय आहेत, सारख्याच हाईटला आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू किती असेल, 0 असेल. या ठिकाणी पहिलं तुम्ही काय लावू शकता,
या ठिकाणी आपल्याला पहिली कंडिशन काय आहे? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 0. याचाच अर्थ काय झाला? दॅट इज इनलेटची आणि आउटलेटची हाईट सारखीच आहे. याचा अर्थ झाला Z1 दॅट इज इक्वल टू Z2. म्हणजे या ठिकाणी काय झाला? Z1 इज इक्वल टू Z2. समजला? या ठिकाणी Z1 आणि Z2 काय आहे? सेम आहे. Z1 आणि Z2 काय आहे? सेम आहे. तसंच अजून दुसरी कंडिशन काय होईल? चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजे ह्या इनलेटला आतमध्ये जी काही एअर जाणार आहे त्या ठिकाणी त्या एअरची व्हेलॉसिटी असेल C1 आणि ही जी एअर कॉम्प्रेस झाल्यानंतर जी काही एअर बाहेर जाणार आहे त्याची व्हेलॉसिटी असेल C2. म्हणजे या ठिकाणी C1 आणि C2 काय असेल? सेम असेल. समजतंय? म्हणजे ती एअर आतमध्ये येतानाचा वेग म्हणजे आता स्पीड C1 आणि बाहेर जातानाचा वेग म्हणजे C2 तो काय असेल? सेम असेल. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला C1 इज इक्वल टू C2. बरोबर? C1 आणि C2 काय आहे? सेम आहे. C1 आणि C2 काय आहे? सेम आहे. याचा अर्थ असा होतो. समजला? मग त्यानंतर पुढची कंडिशन की या ठिकाणी वर्क तयार करतं का रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर? तर वर्क तयार करत नाही. पण उलट हा रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर जर तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्ही काय करता? नाही, एक बटन दाबता ना. एका ठिकाणी स्विच असतं, ते स्विच काय करतो? तो ऑपरेटर स्विच ऑन करतो. ऑन केल्यावर काय होतं की त्या ठिकाणी एक इलेक्ट्रिकल मोटर असते, त्याला काय होते? इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते आणि त्या मोटरचा जो काही शाफ्ट आहे तो या ठिकाणी जो रेसिप्रोकेटिंगचा शाफ्ट आहे त्याला तो कनेक्ट केलेला असतो. समजतंय? इमेजिन होतंय? या ठिकाणी काय असेल? मोटर असेल, त्या मोटरला काय केलेलं असतं? मोटरचा शाफ्ट आणि या ठिकाणी रेसिप्रोकेटिंग इंजिनचा शाफ्ट हा एकमेकांना काय केलेले असतात? कनेक्ट केलेले असतात. समजतंय? मग ती मोटरची पॉवर कोणाला मिळेल? त्या रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरला मिळेल. आणि कॉम्प्रेसरच्या आतमध्ये इथे सिस्टीम असणार आहे आपली. म्हणजे काय होतं? ह्या जो रेक्टँग्युलर बॉक्स दिसतोय त्याच्या आतमध्ये सिस्टीम असेल, त्याच्या बाहेर काय असेल? सराउंडिंग असेल. म्हणजे हा जो बाहेरचा पार्ट आहे त्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रिकल मोटर आहे. त्या इलेक्ट्रिकल मोटरची एनर्जी कोणाला गेली? त्या कॉम्प्रेसरला गेली. म्हणजे कॉम्प्रेसर इलेक्ट्रिक मोटर काय करते? इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन करते वर्क मध्ये. मग वर्क मध्ये त्याचं कन्व्हर्जन झाल्यामुळे काय होतं? इलेक्ट्रिकल मोटरचा जो काही शाफ्ट आहे तो गोल गोल फिरायला लागतो. समजतंय? मग तो गोल गोल फिरायला लागला. याचा अर्थ काय झालं? त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कशात मध्ये कन्व्हर्जन झालं? कायनेटिक एनर्जी मध्ये. मग ती कायनेटिक एनर्जी कोणाला मिळते? त्या रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरला मिळते. मग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरचा शाफ्ट काय होतो? जोरदाराने गोल गोल फिरायला लागतो. मग तो जर गोल गोल फिरायला लागला तर हा जो शाफ्ट पिस्टन आहे तो पिस्टन सुद्धा काय जोरदाराने वरती खाली त्याची मूवमेंट सुरू होईल. म्हणजे या ठिकाणी पिस्टन हा वर्क तयार करत नाही, तर आपण त्या सिस्टीमला काय केलंय? बाहेरून वर्क सप्लाय केले. कसं सप्लाय केलंय? तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करता ना. इलेक्ट्रिसिटी सप्लाय करता याचा अर्थ काय झाला की तुम्ही बाहेरून त्या सिस्टीमला काय केलंय? वर्क अप्लाय केले. म्हणजे तो कॉम्प्रेसर स्वतः वर्क तयार करतोय का? तो स्वतः वर्क तयार करत नाही. तो काय घेतो? कॉम्प्रेसर दुसऱ्यांकडून वर्क स्वतःमध्ये घेतो, आतमध्ये घेतो, तो कंझ्युम करतो. म्हणजे या ठिकाणी म्हणजे वर्क पहा, सुरुवातीला लास्ट मध्ये टर्बाईन मध्ये मी सांगितलं होतं
की टर्बाइन जर वर्क तयार करत असेल तर ते आपण पॉझिटिव्ह घेतो, म्हणजे या ठिकाणी कॉम्प्रेसर वर्क तयार करत नाही तर कॉम्प्रेसर काय घेतं, ते स्वतःच्या आतमध्ये वर्क घेतं, बाहेरून घेतं स्वतःच्या आतमध्ये, म्हणजे स्वतः तो कंझ्युम करतो ते वर्क. जर जर या ठिकाणी कॉम्प्रेसर वर्क तयार करत नसेल, त्याच्या उलट ते टर्बाइन काय करते, सॉरी कॉम्प्रेसर काय करते, वर्क तयार तर करणार नाही. तो काय करतो कॉम्प्रेसर, स्वतः ऑपरेट होण्यासाठी तो दुसरीकडून कुठून तरी वर्क घेतं स्वतःच्या आतमध्ये. याचा अर्थ काय झाला की तो काय करतोय, वर्क काय करतोय, कंझ्युम करतोय, वर्क काय करतोय, कंझ्युम करतो, स्वतःच्या आतमध्ये घेतो, आणि तो कॉम्प्रेसर काय होतो, रन होतो. म्हणजे ते जे वर्क आहे ते वर्क आपण काय घेतो, ते वर्क आपण घेतो निगेटिव्ह. समजतंय, इमेजिन होतंय. म्हणजे या ठिकाणी काय आहे, वर्क ट्रान्सफर जे करणार आहोत आपण, या ठिकाणी कॉम्प्रेसर काय घेते, वर्क स्वतःच्या आतमध्ये घेते, त्यामुळे तो वर्क डन आपण काय घेतो, निगेटिव्ह घेतो, मायनस डब्ल्यू. ते वर्क डन काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. तसंच या ठिकाणी कॉम्प्रेसर काय करतं, एअर काय करतं, कॉम्प्रेस करतं. मग ती एअर कॉम्प्रेस झाल्यानंतर तिचं काय होणार आहे, तापमान सुद्धा वाढणार आहे. नॅचरली थिंग तुम्ही लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट जर तुम्ही जर कॉम्प्रेस केली, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी जर मी एअर जी असणार आहे पिस्टनच्या वरती, तर ती एअर काय होईल, कॉम्प्रेस होईल. मग ती एअर जर कॉम्प्रेस होत असेल, समजतंय, ती एअर जर कॉम्प्रेस होत असेल, कॉम्प्रेस झाल्यामुळे त्या एअर मध्ये काय होतं, एक हीट तयार होते, एक उष्णता तयार होते. कोणतीही गोष्ट कॉम्प्रेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक उष्णता तयार होते, आणि ती जी काही हीट आहे ती हीट काय होतं, या कॉम्प्रेसरचं जी काही कव्हर आहे, आउटरचा जो कव्हर आहे सिलेंडरचा, मग त्या कव्हर थ्रू काय होईल, ती हीट कुठं जाईल, सिस्टीम मधून कुठं जाईल, सराउंडिंग मध्ये. सिस्टीम मधून कुठं जाईल, ती सराउंडिंग मध्ये. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, हीट ट्रान्सफर होईल. सिस्टीम मधून कुठं पडेल, ती बाहेर पडेल. समजतंय, ती हीट काय होते, सिस्टीम मधून कुठे पडते, बाहेर पडते. इमेजिन होतंय, सिस्टीम मधून कुठे जाते, ती बाहेर जाते. म्हणजे या ठिकाणी सिस्टीम मधून हीट कुठे जाणार आहे, बाहेर जाणार आहे, थ्रू बाउंड्री. म्हणजे हीट, आता आपण साइन कन्व्हेक्शन काय घेतो, जर टर्बाइनच्या आतमध्ये हीट जात असेल तर ती पॉझिटिव्ह घेतो, आणि जर सिस्टीमच्या आतमध्ये हीट जात असेल तर ती पॉझिटिव्ह घेतो. जर सिस्टीमच्या हीट बाहेर जात असेल तर ती हीट काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. हीट काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. तर ती हीट काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. समजलं तुम्हाला हे या ठिकाणी. ओके, समजलं. आता या ठिकाणी आपल्याला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं आहे. ओके, काय आहे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन, H1 प्लस GZ1 प्लस 1/2 C1 स्क्वेअर प्लस Q दॅट इज इक्वल टू H2 प्लस GZ2 प्लस 1/2 C2 स्क्वेअर प्लस W. हे आपलं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन आहे. ते आता आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, आता हे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करताना पहिले काय आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय आहे, C1 इज इक्वल टू C2. या ठिकाणी C1 C2 कॅन्सल होईल. समजतंय, या ठिकाणी काय होईल, C1 आणि C2 काय होईल, कॅन्सल होईल.
म्हणजे 1/2 C1 स्क्वेअर 1/2 C2 स्क्वेअर कॅन्सल झालं. त्याचबरोबर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 0. मग त्याचा अर्थ काय झाला, Z1 इज इक्वल टू Z2. याचा अर्थ काय झाला की GZ1 आणि GZ2 ते देखील काय होईल, कॅन्सल होईल. त्याच्यानंतर अजून काय झालं हे समजतंय. त्यानंतर पहा या ठिकाणी हीट ट्रान्सफर काय आहे, -Q आहे. इथे काय येईल, -Q येईल. तसंच वर्क डन काय आहे, मायनस आहे, त्यामुळे इथे काय -W येईल. समजतंय. म्हणजे या ठिकाणी काय केला, C1 आणि GZ1 हा काय झाला, कॅन्सल झाला. नंतर या ठिकाणी काय राहिलं, प्लस या ठिकाणी पहा शिल्लक काय काय राहिलेलं आहे, तेवढंच फक्त टर्म मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी होतं काय पहा, H1 प्लस त्यानंतर प्लस -Q, याचं काय होणार आहे, H1 प्लस -Q दॅट इज इक्वल टू काय राहिलं इथं, H2. त्यानंतर काय राहिलं इथं, प्लस -W एवढंच खाली शिल्लक राहिलं. आता या ठिकाणी प्लस -Q याचा अर्थ काय होणार, तो मायनस होणार. काय होणार, तो मायनस होणार. प्लस मायनस मायनसच असतो. सिमिलरली इथे पण समजताय. म्हणजे हे मिळालं तुम्हाला इक्वेशन. आता तुम्हाला या ठिकाणी काय फाइंड करायचं आहे की तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, या ठिकाणी एक्झॅक्टली वर्क डन लागतं किती. तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रिकल मोटर कितीचे लावावं लागेल ते टर्बाईन चालवण्यासाठी, म्हणजे वर्क डन लागतं किती. मग ते वर्क डन किती लागतं तुम्हाला, सपोज W लागतं, ते W तुम्हाला काढायचं आहे. हा W इकडे निगेटिव्ह आहे, तो दुसऱ्या साईडला न्या. दुसऱ्या साईडला गेला तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. आणि इथे H1 -Q हा दुसऱ्या साईडला न्या, म्हणजे उजवीकडे न्या. पहा या ठिकाणी काय करतोय मी, ते W आपण इकडे आणला, पुढे डावीकडे आणला, इज इक्वल टू तो डावीकडे गेल्यावर काय झाला, प्लस झाला, इज इक्वल टू इथे काय राहिला होता, H2 राहिला होता, बरोबर, या साईडला. त्यानंतर हा H1 काय घेतला मी, परत कोणत्या साईडला घेतला, तो दुसऱ्या साईडला घेतला. मग दुसऱ्या साईडला गेला तो काय होईल, मायनस होईल, मायनस H2. समजतंय. दुसऱ्या साईडला गेलो तो झाला H2. त्यानंतर नेक्स्ट पुढे काय आलं, आता या ठिकाणी खाली काय राहिलं, इथे Q राहिलं ना. आता Q दुसऱ्या साईडला येते, इकडे गेलो काय होईल, तो प्लस होईल, बरोबर. मग या ठिकाणी मी तो सुरुवातीलाच घेतो नाही का, Q काय घेतो आपण, उजव्या साईडला नेतोय, उजव्या साईडला गेल्यानंतर तो काय होईल, प्लस Q होईल. समजता इक्वेशन काय येईल ते. हा Q काय होता, डावीकडे होता, तो -Q होता, तो आपण उजवीकडे घेतला, काय झाला, तो प्लस Q झाला. त्यानंतर H2 काय आहे, तो ऑलरेडी डावीकडे, मग तो आपण तसाच ठेवला, तो H2 तो पॉझिटिव्ह होता, तो पॉझिटिव्हच ठेवला. त्यानंतर इथे राहिला काय, H1 आपण काय घेतला, तो डावीकडे होता, तो उजवीकडे नेला, तर तो काय झाला, मायनस झाला. समजताय, डावीकडे नेल्यावर. म्हणजे हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. इथे तुम्हाला वाटलं तर इथे H1 आणि H2 ला तुम्ही ब्रॅकेट सुद्धा टाकू शकता. हे झालं वर्क डन. एक्झॅक्टली किती वर्क डन तुम्हाला लागणार आहे. ओके, त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला. ठीक आहे, समजलं तुम्हाला. कोणाला काही डाऊट आहे का, तुम्ही डाऊट विचारू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि मला याविषयी डाऊट विचारा, नाही का, काय आहे ते.
कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, कोणालाच डाऊट नाहीये. आपण नेक्स्ट आता फर्स्ट लॉ तुम्हाला समजला, त्या फर्स्ट लॉचं ऍप्लिकेशन तुम्हाला समजलं, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. त्यानंतर आता आपल्याला सेकंड लॉ आपण स्टार्ट करूया. सेकंड लॉ काय आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तो आपण घेऊया. ओके, आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण स्टार्ट करूया. या ठिकाणी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दिसते सर्वांना? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, जो फर्स्ट लॉ होता थर्मोडायनामिक्स ते आपण पाहिलं. तसंच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन, त्याच्यावरून एक इक्वेशन तयार केलं, त्याला आपण म्हणलं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. ते स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन एक 5 इक्वेशनवरती आपण अप्लाय केलं, त्यांचे फॉर्म्युले आपण तयार केले. त्यानंतर आता आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तो स्टडी करायचा आहे. तर एक्झॅक्टली सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे काय ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे ते आपण सुरुवातीला पाहूयात. तर या ठिकाणी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे 2 स्टेटमेंट आहेत. पहिलं आहे केल्विन प्लँक स्टेटमेंट, त्यानंतर दुसरं आहे क्लॉसियस स्टेटमेंट. असे 2 स्टेटमेंट आहेत. समजत आहे? एक केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि क्लॉसियस स्टेटमेंट असे 2 स्टेटमेंट आहेत सेकंड लॉ मध्ये. तर फर्स्ट लॉ जो होता त्याच्या काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी काढण्यासाठी, त्याचे जे काही लिमिटेशन्स होते त्या लिमिटेशन काढण्यासाठी, म्हणजे त्याच्या त्रुटी घालवण्यासाठी काय एक नवीन लॉ तयार करण्यात आला. मग तो लॉ होता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि हा फर्स्ट लॉच्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्यावरती बेस्ड आहे. आता फर्स्ट लॉच्या त्रुटी काय होत्या की आपण जी काही हीट ट्रान्सफर आहे, म्हणजे फर्स्ट लॉ काय सांगतो की जेवढी आपण हीट एनर्जी ट्रान्सफर करतो किंवा सप्लाय करतो, नेट हीट ट्रान्सफर, त्याचा इक्वल अमाऊंट मध्ये आपण काय करतो, वर्क प्रोड्यूस करतो. इक्विव्हॅलंट अमाऊंट मध्ये काय तयार करतो, वर्क प्रोड्यूस करतो. हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतो. म्हणजे फर्स्ट लॉ सांगतो नेट हीट ट्रान्सफर दॅट इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर, ते इक्वल आहे. म्हणजे जेवढी काही हीटचं आपण पूर्णपणे रूपांतर कशात करतो, वर्क मध्ये करतो. हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतो. आणि फर्स्ट लॉचं लिमिटेशन तेच आहे. फर्स्ट लॉचं लिमिटेशन काय आहे की आपण पूर्णपणे हीटचं रूपांतर वर्क मध्ये करू शकत नाही. हे त्याचं लिमिटेशन आहे फर्स्ट लॉचं. मग त्या लिमिटेशन वरती सेकंड लॉ तयार झाला. मग सेकंड लॉचं पहिलं जे स्टेटमेंट आहे ते त्या लिमिटेशन वरती आहे. म्हणजे आपण हीटचं पूर्णपणे वर्क मध्ये कन्वर्ट करू शकतो का? तर करू शकत
नाही. म्हणजे फर्स्ट लॉ तेच सांगतो, सॉरी सेकंड लॉ तेच सांगतो की सेकंड लॉ काय सांगतो, इट इज इम्पॉसिबल. हे काय आहे, इम्पॉसिबल आहे टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन. असं हीट इंजिन बनवणं काय इम्पॉसिबल आहे, ते अशक्य आहे. विच इज वर्किंग इन सायक्लिक प्रोसेस. जे काय होते सायक्लिक प्रोसेस वरती काय होतं, वर्क होतं. म्हणजे परत 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 त्याच्यामध्ये सेम 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 वर्किंग होत राहतं. सेम 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 प्रोसेस घडत जाणार त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला आपण सायकल म्हणतो. परत त्या सायकलमध्ये परत त्या सायकलमध्ये. जसं आपण म्हणतो पहा, उन्हाळा पावसाळा हिवाळा ही एक सायकल आहे. उन्हाळ्यानंतर काय येतो, पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. एक सायकल कंप्लीट झाली, परत ऋतुचक्र, परत पुढच्या वर्षी परत सेम सायकल, परत सेम सायकल. तसंच एखादं इंजिन असेल त्यामध्ये जे काही 4 ऑप्शन असतात, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट, हे 4 ऑपरेशन असतात एखाद्या इंजिन मध्ये. ते चारही ऑपरेशन परत 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 घडत राहतात सायकल मध्ये. म्हणजे त्या ठिकाणी काय होते, सायक्लिक प्रोसेस घडत असते. समजतंय. असं इंजिन तयार करणं काय इम्पॉसिबल आहे. जे काय होतंय सायक्लिक प्रोसेस वरती काय होतं, वर्क होतं. हुज सोल इफेक्ट इज टू कन्वर्ट द हीट एनर्जी इनटू द इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्क. म्हणजे ज्याचा सोल इफेक्ट काय आहे, हीट एनर्जीचं काय करायचंय, कन्वर्जन करायचंय, इक्विव्हॅलंट अमाऊंट मध्ये काय तयार करायचंय, वर्क तयार करायचंय. असं कोणतेही इंजिन तयार करत नाही. म्हणजे असं कोणतंच इंजिन नाहीये जे काय करतं, स्वतःच्या आतमध्ये 100 जूल एवढी हीट घेतं आणि त्या 100 जूल हीटचं पूर्णपणे रूपांतर कशात करतं, वर्क मध्ये करतं. असं कोणतंच इंजिन नाही. हे कोण सांगतं, असं कोणतंच हीट इंजिन नाही. हे कोण सांगतं, केल्विन प्लँक स्टेटमेंट सांगतं. म्हणजे केल्विन प्लँक स्टेटमेंट हे सेकंड लॉचा एक स्टेटमेंट आहे. सेकंड लॉ फिनोमेनाची 2 स्टेटमेंट आहेत. त्यातलं पहिलं स्टेटमेंट काय सांगतं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन. असं इंजिन बनवणं हे अशक्य आहे की जे इंजिन एका सायक्लिक प्रोसेस मध्ये ते काय होतं, वर्क करत असतं. आणि ते वर्क करत असताना पूर्णपणे हीटचं रूपांतर कशात करेल, वर्क मध्ये करेल. असं इंजिन बनवणं अशक्य आहे. जसं आपण टू व्हीलर घ्या एक्झाम्पल म्हणून. टू व्हीलर मध्ये होतं काय की टू व्हीलर मध्ये पण एक इंजिन आहे, ते पण हीट इंजिन आहे. मग ते हीट इंजिन काय करतं, एक पेट्रोल स्वतःच्या आतमध्ये घेतं आणि पेट्रोल त्याच्या स्वतःच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या पेट्रोलचा काय होतं, एक स्फोट होतो. म्हणजे एक हीट एनर्जी तयार होते. मग ती जी काही हीट एनर्जी त्या ठिकाणी तयार होते त्या इंजिनच्या आतमध्ये, मग त्या हीट एनर्जीचं पूर्णपणे वर्क मध्ये कन्व्हर्जन होत करतं का ते, आपली टू व्हीलर जे काही इंजिन आहे ते पूर्णपणे कन्वर्ट करत नाही. आता ते कसं, ह्याचा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जे काही आपलं हीट इंजिन आहे, ओके, त्या इंजिनच्या बाहेर काय होतं, सायलेन्सर असतो माहिती ना गाडीला, टू व्हीलरला. त्या सायलेन्सर मधून काय होतं, एक धूर बाहेर पडतो. मग तुम्ही पहा, त्या धुराच्या तिथे जर तुमचा हात जर गेला तर तुम्हाला चटका बसतो. याचा अर्थ काय, तो धूर जो बाहेर पडतोय की त्याच्यामध्ये काही ना काही हीट एनर्जी अजूनही शिल्लक आहे. मग त्या इंजिनच्या आतमध्ये जी काही हीट एनर्जी तयार झाली ती सगळी हीट एनर्जी त्यांनी वर्क मध्ये कन्व्हर्जन केलं का, नाही केलं. म्हणजे काही हीट काय झाली, त्या धुरा थ्रू काय गेली, ती बाहेर ऍटमॉस्फिअरला सोडली त्यांनी, त्या इंजिननी. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, हीट काय झाली, बाहेर लीक झाली ऍटमॉस्फिअरला. समजतंय, त्या धुरा थ्रू काय झाली, ती हीट काय गेली, बाहेर गेली. समजतंय. तसंच इंजिनचं जे कव्हरिंग आहे, ज्या काही फिन्स आहेत इंजिनच्या बाहेर, तुम्ही पाहिलं असेल टू व्हीलर नाही का आपली, टू व्हीलरचं जे इंजिन आहे त्याच्या बाहेर पहा फिन्स आहेत, कळतंय का, फिन्स आहेत त्याच्या बाहेर. मग त्या फिन्स ज्या आहेत त्या फिन्स मधून सुद्धा काय होतं, हीट काय जाते. त्या फिनच्या जर शेजारी तुम्ही जर हात नेला तर तुम्हाला जाणवतं, त्या इंजिनच्या शेजारी जर हात नेला तर ते त्या ठिकाणी गरम हवा झालेली असते आजूबाजूची. याचा अर्थ काय झाला, इंजिनच्या आतमध्ये जी काही हीट तयार झाली ती काय झाली, बाहेर गेली, ती सराउंडिंगला काय झाली, लीक झाली. मग ती जर सराउंडिंगला लीक झाली असेल किंवा लीक होत असेल, याचा अर्थ आतमध्ये जी हीट तयार झालेली आहे त्याचं संपूर्णपणे, म्हणजे 100 जूल जर आतमध्ये हीट तयार झाली तर 100 जूल मध्ये वर्क तयार करतं का ते इंजिन, तयार करत नाही. म्हणजे काही 100 जूल एवढी जर त्याला हीट गेली इंजिनला, तर 100 जूल पैकी कन्व्हर्जन जे आहे वर्क मध्ये ते काय होईल,
ते कमीच होईल. सपोज ते कन्व्हर्जन झालं फक्त 40 जूलच, म्हणजे 100 जूल हीटचं 100 जूल हीटचं काय होणार आहे, कन्व्हर्जन होणार आहे. सपोज या ठिकाणी एक 40 जूल एवढंच काय झाले, वर्क तयार झालं. म्हणजे आपली गाडीचं जे काही इंजिन आहे ते इंजिन काय करतं, त्या इंजिनच्या आतमध्ये पेट्रोलचा एकदा जाळलं गेलं, ते पेट्रोल जाळल्यानंतर किती हीट तयार झाली, 100 जूल. पण ते 100 जूल हीटचं रूपांतर किती होतं वर्कमध्ये, 40 जूल एवढंच. समजतंय. आणि उरलेली हीट काय असते, त्या इंजिन मधून काय बाहेर पडते. मग त्या इंजिन मधून काय होणार आहे, ती हीट इंजिन मधून काय होणार आहे, ती हीट बाहेर पडणार आहे. समजतंय. इंजिन मधून हीट काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणजे 100 जूल हीट पूर्णपणे 40 जूल हीट मध्ये रूपांतर होत नाही, वर्क मध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की 100 जूल हीटचं आपण पूर्णपणे रूपांतर वर्क मध्ये करूच शकत नाही, हे इम्पॉसिबल आहे. आणि असं इंजिन आपण तयार करू शकतो का, करूच शकत नाही. जगामध्ये आतापर्यंत कोणाला शक्य झालं नाही असं इंजिन तयार करणं, की जे इंजिन काय करतं, 100 जूल जर त्याच्या आतमध्ये हीट तयार झाली तर पूर्ण 100 जूलचं कशात तयार करायचं, वर्क तयार करायचं. असं इंजिन आतापर्यंत कोणालाही बनवता आलं नाही. का, कारण की त्या ठिकाणी काय होतं, ती हीट काय होते, बाहेर काहीतरी लॉस होतो त्या हीटचा. त्या धुरामधून काहीतरी हीट बाहेर जाईल, किंवा त्या इंजिनचा जो बाहेरचा जो केसिंग असतो आउटर, नाही का, जो आउटर जो भाग असतो त्यामधून हीट काय होते, सराउंडिंग मध्ये पास होते ती हीट. म्हणजे हीट काय होते, त्या ठिकाणी लीक होते. समजतंय. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला समजलं. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, इट इज इम्पॉसिबल. असं इम्पॉसिबल आहे कन्स्ट्रक्ट हीट इंजिन, असं हीट इंजिन बनवणं हे इम्पॉसिबल आहे. की जे काय होतंय, वर्किंग होतंय इन सायक्लिक प्रोसेस, एक सायकल प्रोसेस मध्ये ते वर्किंग होतंय. हुज सोल इफेक्ट, ज्याचा सोल इफेक्ट, सगळ्यात सोल इफेक्ट काय असेल, टू कन्वर्ट करायचंय हीट एनर्जी जी काही सप्लाय केलेली आहे त्या इंजिन मध्ये, त्या पूर्णच्या पूर्ण इक्विव्हॅलंट मध्ये, म्हणजे इक्विव्हॅलंट म्हणजे काय, इक्वल अमाऊंट मध्ये काय तयार करायचं आहे, वर्क तयार करायचं आहे. म्हणजे असं इंजिन बनवणं हे अशक्य आहे की जे सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क होतं, आणि जे काय करताय, तर पूर्णच्या पूर्ण हीट जी सप्लाय केलेली आहे त्याला काय करेल, तो कन्वर्ट करेल वर्क मध्ये. असं इंजिन बनवणं अशक्य आहे. हे कोण सांगतं, केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. इट मीन्स दॅट, पहा इथे काय सांगितलं, इट मीन्स दॅट इंजिन कांट फुली कन्वर्ट हीट सप्लाय इनटू द मेकॅनिकल वर्क. म्हणजे इंजिन काय करतं, पूर्णपणे कन्वर्ट करू शकत नाही हीटला, कशामध्ये, मेकॅनिकल वर्क मध्ये. म्हणजे हीट इंजिन हे कधीही पूर्णपणे हीटचं रूपांतर वर्क मध्ये करू शकत नाही. समजतंय. हे कोण सांगतं, केल्विन प्लॅंक स्टेटमेंट सांगतं. पहिलं स्टेटमेंट समजलं तुम्हाला, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. त्यानंतर आपण सेकंड स्टेटमेंट पाहूयात उद्या नेक्स्ट लेक्चरला. आणि आपण या ठिकाणी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर प्लीज ते डाऊट्स विचारा याबद्दल. कुणाला काही डाऊट आहे का? संकेत, अमित, गौरव, करण, ओम, प्रज्वल, प्रकाश, प्रियंका, रणजित, साहिल, शिवम, वैभव, विघ्नेश, कोणाला काही डाऊट आहे का?